आपल्याकडं पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्धनगड या ठिकाणी हायवेवरती पुसेगाव पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की या ठिकाणी नकली पोलीस असावेत कदाचित आणि त्यांनी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्या नाकाबंदीच्या आधारे ते नागरिकांना त्यांची तिथं लूटमार करत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. हा जो काही संशयास्पद जी काही माहिती प्राप्त झाली होती त्याच्यावरती पुसेगावचे इन्चार्ज श्री खुणे आणि यांच्या टीमने तात्काळ तिथं धाव घेतली. SDPO श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पोहोचल्या असता त्यांच्या असं लक्षात आलं की खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले किंवा पळायला लागले. त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी हे आरोपी, तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या, काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात. प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल प्रीडिफाईंड ठेवलेला होता आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती जेणेकरून पोलीस असावा असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरनं जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोक असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना. तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती. यांच्यावरती एका तक्रारदाराची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. 2 वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि यांनी अजून कुठे कुठे असा प्रकार केला आहे याच्याबद्दलची अधिक माहिती घेत आहोत. सखोल चौकशी आणि तपास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.